नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या संपर्कात असल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखेंना हवा लवकर कळतंय हे माझ्याही कानावर आलं होतं अशी टीका केली आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. बाळासाहेबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना त्यांची उरली काँग्रेस सुद्धा वाचवता आली नाही. महाराष्ट्राचे नेते म्हणून घेताय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांना एकही सीट घेता आलं नाही. राज्यातही काही काँग्रेसची स्थिती बरोबर नाही अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. की आतापर्यंत काँग्रेस सत्तेवरती आले तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील असं एक समज आहे. तो समज गेला असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष आला तर त्यांना मुख्यमंत्री मिळतील याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांना वॉर्निंग बेल ह्याच्यासाठी देतोय इतके जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्याचं नाव काय त्याचं नाव हे 28 मे 2023 सायंकाळी 11:30 वाजता तुगलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटून आले. ही घटना जी आहे ही बाळासाहेबांसाठी चांगली असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरी बाळासाहेबांसाठी असणारी धोक्याची घंटा आहे ती म्हणजे 9/6/2013 दुपारी 3 वाजता खरगे हे सोलापूरवरनं बँगलोरला गेले आणि 8/6/2023 राधाकृष्ण पाटील हे पुन्हा खरगेंना भेटले. गुप्त बैठक झाली अशी असणारी परिस्थिती आहे. काय चर्चा झाली मी आपल्याला सांगत नाही. परंतु बीजेपीची माणसं काँग्रेसवाल्यांना जाऊन भेटतात आहे आणि काँग्रेसवाले जे आहेत ते गाफील राहिलेत अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून बाळासाहेबांना सांगतो या ठिकाणी की ही काही परिस्थिती फार चांगली आहे तुमच्यासाठी असं नाही. तेव्हा आमच्यावरती टीका करण्याचं सोडून द्या. तुम्ही असं काँग्रेसला वाचवण्याच्या पाठीमागे लागा असा आमचा सल्ला आहे. नाही तर तुमच्या हातातली काँग्रेस कधी राधाकृष्णाच्या हातामध्ये जाईल याचाही आपल्याला थांबपत्ता लागणार नाही अशी असणारी परिस्थिती. मलाही असं थोडं कानावर आलं होतं की पुन्हा आता काँग्रेस करता धडपड सुरू झाली असं. कारण त्यांना एक आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे की कोणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांपेक्षा लवकर कळतं. माझ्याकरता काही धोक्याची घटना ती नाही. मला विचारल्याशिवाय काही होणार नाही. आम्ही ठरवू आता ते जाऊ दे. आता त्यांना आता आणखी नाराज काही करीत नाही. इथं आता परिस्थिती कठीणच झालेली त्यांची. आणखी काही नाराज मी काही करणार नाही. काही पुढं काय करायचं ती काळाच्या वगैरे ठरवू आम्ही. नाही म्हणतो बाळासाहेबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्याच्यापेक्षा काही नाही. मला त्याबद्दल बोलायचं आहे. कारण आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आज ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, पक्षाच्या धोरणावर बोलत नाहीत. ते फक्त त्यांचा सगळा वेळ विखेंच्यावर टीका करण्यात त्यांचा खर्च होतो आहे. आज त्यांना स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण स्वतःला नेते समजतोय आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आपण एक जागा लढवतोय धुळ्याची. तीसुद्धा बाहेरचा उमेदवार तुम्ही लादला आहे. ज्या जिल्ह्याचे तुम्ही प्रतिनिधित्व करता जिल्ह्यात तुम्हाला काँग्रेस करता एक जागा नाही घेता. आपलं एकदा अपयश मान्य करा ना. वास्तविक मागे मी बोललो होतो की भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यामध्ये किती उत्सुक होते. त्यांची कोणाची गुप्त भेट झाली, कोणी त्यांच्यावर चर्चा केली हे मी केव्हा तरी जाहीर मलासुद्धा एवढंच आहे की मी आज जाहीर करणार नाही. परंतु विधान परिषदेच्यापासनं त्यांची ही भाजपकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण मला वाटतं ती काय थांबली एकदा. मग मला वाटतं त्याबद्दलही
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याचा खुलासा करावा लागेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.